सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा नंदोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिला गटासाठी राखीव। जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत अद्याप जाहीर झाली नसताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याकडून राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे 2.5 वर्षासाठीचे आरक्षण अचानकपणे जाहीर करण्यात आले आहे। सातारा जडपीत पुन्हा महिलाच कारभारी म्हणून काम पाहणार आता गट व गणांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे। पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल प्रकरणी मुख्य सचिवांसह पुणे सातारा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस। पुणे बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरील टोल आकारणी तातडीने बंद करा, त्या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून राज्याचे मुख्य सचिव, रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाचे सचिव, महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह कोल्हापूर पुणे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पुढील 2 आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस काढण्यात आली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील लोकनियुक्त सरपंचांविरोधात गावकऱ्यांचे मतदान, सरपंचांवर 256 मतांनी अविश्वास ठराव मंजूर। अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील लोकनियुक्त सरपंचांच्या विरोधात प्रथमच गावकऱ्यांचे गुप्त मतदान घेण्यात आले। याबाबतचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। अविश्वास ठरावाच्या बाजूने 1063 तर ठरावाच्या बाजूने 807 मते पडली, त्यामुळे 256 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला। दरम्यान लोकनियुक्त सरपंचांना अशा पद्धतीने पायतोड लागल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे। अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरुद्धचा हा ठराव मंजूर झाला आहे। लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर सुमारे 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर अविश्वास ठराव आणता येतो। त्यानुसार सरपंच निकम यांच्यावर अविश्वास ठराव सादर करण्यात आला होता। त्यानुसार शुक्रवारी गावातील मतदारांचे मतदान घेण्यात आले। कास पठारावर एकेरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून आजपासून अंमलबजावणी। जागतिक वारसासह असलेल्या काश पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे। दरवर्षी पठारावर शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहनांची प्रचंड कोंडी होत असते। हे लक्षात घेऊन पठारावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार पठारावर शनिवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत पठारावर ही वाहतूक सेवा एकेरी सुरू राहणार आहे। याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आदेश काढला आहे। बामनोलीकडे जाताना असे जा, सातारा घाटाई फटा कास पठार कास तलाव बामनोली, परत माघारी येण्याचा मार्ग बामनोली कास धरण भिंत वांजळवाडी घाटाई देवी मंदिर घाटाई फटा सातारा। वाडे तालुका सातारा येथे ब्रिटिशकालीन पुलाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष, उपाययोजनांसाठी नागरिक आक्रमण। सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाडे गावाजवळील ब्रिटिशकालीन पुलांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून हा पूल जीर्णावस्थेत पोहोचला आहे। एकेकाळी भक्कम मजबूत असलेला हा पूल आज झाडाझुडपाने वेढलेला असून पावसाचे पाणी साचून देखभालीअभावी धोकादायक ठरत आहे। त्यामुळे या पुलाच्या कायमस्वरूपी योजना कराव्यात, तसेच कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, या मार्गावर नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा अशी मागणी मेघा नलावडे, तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी शरद पक्ष सातारा यांनी प्रशासनाकडे केली आहे। सातारा बसस्थानकात एसटीत वृद्ध महिलेची सोन्याची पाटली चोरीस। सातारा येथील बसस्थानकामध्ये एसटी मध्ये चढत असताना वृद्धेची 15,000 रुपये किमतीची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्यांकडून हाताळत गायब करण्यात आली। ही घटना दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी घडली असून याची तक्रार 10 सप्टेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। कुसुम विठ्ठल सावंत वय 74 राहणार लिंब तालुका सातारा यांनी याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। तारडे येथील बेकायदा खत विक्री दुकानावर कृषी पथकाची कारवाई, 67,000 रुपयांचा साठा जप्त, एकावर फसवणूक प्रकरणी गुन्हा। तारडे तालुका पाटण येथील महालक्ष्मी कृषी भांडार खत विक्री दुकानात बेकायदेशीरपणे बियाणे खते व कीटकनाशके विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला। ही कारवाई दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास करण्यात आली। तेजस रायसिंग चव्हाण राहणार राहुडे तालुका पाटण असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे। पुळकोटी तालुका मान येथे धारदार शस्त्राने महिलेचा खून। पुळकोटी तालुका मान येथे वृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याने परिसर हादरून गेला। शुक्रवारी भर दुपारी घडलेली ही घटना सायंकाळी समोर आली। सुलभा मारुती गलांडे वय 65 राहणार पुळकोटी तालुका मान असे खून झालेल्या वृद्धेचे नाव असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता। कोरेगावात अनेक गुन्ह्यांचा तपास रखडला, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांच्या तपासाला गती न मिळाल्याने आणि राजकीय भूमिकेतून दाखल असलेल्या गुन्ह्यांना मात्र तपासात प्रगती दाखवणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।
विशेषतः गुंतागुंतीच्या आणि गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये तपास रखडल्याचे चित्र सर्वसामान्य जनतेमध्ये त्यामुळे असमाधान दिसून येत आहे। जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। केवळ प्रभारी अधिकाऱ्यांना नव्हे तर संपूर्ण गुन्हे प्रकरण शाखेच्या टीमला आधुनिक तंत्रज्ञानाने योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे पुढे येत आहे। कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात डंपर चालकांच्या मनमानीमुळे अपघातांचा धोका। क्रशर खाणींमधून डबर खडी क्रॅसंड घेऊन जाणारे डंपर चालक दिवसेंदिवस मुजोर होत चालले आहेत। रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवण्यामुळे वाहनातून रस्त्यावर खडीचे ढीग पडत आहे, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिक व प्रवाशांच्याकडून होत आहे। त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे। अनेक वेळा दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरून पडले आहे। ही वाहतूक दिवसाढवळ्या लोकवस्तीमधून राजस्वरूपाने सुरू असून पोलीस व परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, वाहतुकीसाठी नियम घालून द्यावे, ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व प्रवाशांच्याकडून होत आहे। लोणंदमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक। लोणंद पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या 2 संशयितांना जेरबंद केले आहे। त्यांच्याकडून 4 लाखांच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। अतुल आदमन शिंदे वय 30 राहणार पाडेगाव तालुका खंडाळा व रवी भास्कर पवार वय 28 राहणार सागर कॉलनी पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। वाईत डीपी केबल चोरीचा पोलिसांकडून तपासच होईना। वाई तालुक्यातील डीपी चोरी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अनेक गावांमधून विद्युत मोटरीसह केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसत आहे। याबाबत तक्रार करूनही वाई पोलिसांकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही। चिल्लर म्हणून तपासच केला जात नाही। त्यामुळे तपास न करणाऱ्या पोलिसांची वरिष्ठांनी कानउघाडी करणे गरजेचे आहे। या वाढत्या चोरीच्या घटना, पोलीस प्रशासनाचे ढिसाळ कार्यपद्धती यावर पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या घटनांचा तपास नक्की का होत नाही त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे। केबल चोरी म्हणून ती कुठे विळती जाते माहिती पोलिसांना असल्याची चर्चा असून कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 915686 5791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत। इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 915686 5791। ललित टेलर्स। लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।